नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर तिकडे बघा, आपली गाय एक विली आणि तिथं असं सगळं. तर व्हिडिओ तर काय काढणं होतच नाही बरं का. रोजची रोज व्हिडिओ पडला पाहिजे, पण व्हिडिओच नाही पडत दररोज. काय होतं, वैरण आता आपल्या रानातली पण आहे आणखीन, पण सध्या जोपर्यंत बाहेरची मिळते तोपर्यंत घ्यायचं चालू आहे. घरची काय बॅगा करून ठेवल्या तर चालतात, म्हणून मी घरची सध्या वैरणच अजिबात उडवं नाही. परत रेट दुधाचं म्हणजे वैरणीचं रेट पण आता एवढं वाढल्यात ना, आणखीन पण वाढणार आहे. तर आत्ता सध्या 2100-2200 रुपयानं प्लॉट फुटायला लागले. तर दुधाचं रेट वाढलं की इकडं वैरणीचं रेट वाढलं. ह्यावेळेस ना गोळी पिंडीचं पण रेट वाढलं. तर 1 रुपयाने 1 किलो असा रेट वाढवला आहे. तर आपल्या गायींचं खाद्य आलं आहे, पण त्यांनी रेट वाढवून दिले. तर दुधाचं रेट वाढलं की सगळंच रेट वाढते. तर बघा तुम्ही, लगेच मग ही होतं. आणि दुधाला रेट नसतो त्यावेळेस खाद्याचं रेट कमी होत नाही, तर वैरणीचं कमी होत नाही. तर असं सारखं आपल्या मागं म्हणजे चालूच असतं. तर व्हिडिओ तर काढायला वेळच नाही बरं का, कारण का बाहेरनं वैरण आणायला गेलं ना वेळ पण जातो भरपूर. आणि घरी आल्या मग सगळी कामं राहून जाते ती तशीच. घरातली कामं आवरायची कंटाळा येतो, आणि मग व्हिडिओ काढायचा जाऊ द्या, कधी काढायचा व्हिडिओ. आवरायचं, गायींचं काम लवकर झालं पाहिजे तर मग व्हिडिओ काढता येतो, असं पण असतं. त्यामुळं का नाही व्हिडिओ काढायचाच कंटाळा करते. तर म्हणलं आपली गाय पण विली आणि आज चला आपण एक व्हिडिओ पण काढूया. तर मग काम पण लवकर आवरलं होतं, कारण का गाय असं ही करत होती ना, उठबस करत होती. मग मी लवकरच कामं पण चालू केली ती करायला, का तर परत उरकणार नाही. आणि सुखरूप डिलेवरी झाली बरं का आपल्या गायची, एवढी काही जास्त नाही अपदा झाली. तर ही आपली नवीन गाय आहे ना, ही पण व्यवस्थित झाली, म्हणजे चांगली झाली. आता खाती पिती असं रुटीन लागली आता हिची पण, एवढी काय काळजी नाही. पण थोडीशी खराब दिसायला लागली तब्येत तिची, कारण का तिनं अशी व्यवस्थित वैरण खाल्ली असती ना तर मग एवढी खराबच झाली नसती. तर इकडं बघा, वैरण खायचं चालू आहे. ह्यांचं सगळं झालं आहे, पेंड वैरण बारली सगळं टाकून पण झाले आणि स्वच्छ पण करून झाले. शेण अजिबात ठेवत नाही मी गोट्यात, स्वच्छता ही सगळी करून झाली. आणि बघा ह्यांचं चालू आहे, आता थोडं थोडं राहिले. आणि धाराचं पण टायमिंग झालं आहे, तर धारा काढायच्यात. तर म्हणलं तोपर्यंत थोडासा व्हिडिओ घ्यावा, व्हिडिओच नाही तर म्हणून आज व्हिडिओ घ्यायला आली. आणि आपल्या गायची पण डिलिव्हरी झाली म्हणून म्हणलं दाखवावं. तर आता ना आणखीन दूध वाढणार. आणि असं म्हणजे गाय विली की मग छान वाटतं की दूध वाढतं मग आपलं. आणि सेंटर आपलं असल्यामुळं मच्छर पण चावायला लागलेत आता गोट्यात. तर धूर करायला चालू करायला लागते मी ना, असं मच्छर चावायला चालू झालं की मग ह्याचा आपल्या गवऱ्यांचा धूर करत असते. आणि गायींना पण मच्छर चावत नाहीत, आणि आपल्याला पण. आता बघा मी इथं उभा राहिली ना तर असं मच्छर घोंगतेत आहे. म्हणजे उन्हाळा लागला की, आणि ऊन पण एवढं वाढलं आहे ना, प्रमाणाच्या बाहेरच ऊन तर वाढलं आहे. आणि असं सेंडनेट बांधून घेतलं आहे ना, व्हिडिओ काढाय जरी लागलं ना तरी पलीकडं रस्ता आहे, म्हणजे शेणनेटच्या पलीकडंच रस्ता आहे. तर शेणनेट बांधल्यामुळं तेवढं एक छान वाटतंय की दिसत नाही. तर व्हिडिओ काढताना दिसत नाही, मग ती एक चांगलं वाटतंय. आणि हिचं बघा खाऊन झालंय, तर बघती माझ्याकडं एवढी गुणाची आहे ना. ही पण वेळेला झाली, हिचा पण 1 महिना टायमिंग राहिला. 1 महिन्यानंतर म्हणजे आज हिची 28 तारीख आहे, हिला 28 तारखेपासून ना 9वा महिना लागला आहे आता. तर आज महिन्यापर्यंत ही पण आपली गाय विकती या, आणि मग आणखीन दूध आपलं वाढणारच. तर अंतुल्या झालाय बरं का, एवढा छान झालाय ना, उठून उभा पण राहिला आणि प्यायला धडपडायला लागलाय. लगेच त्यांचं कालवड जर झाली असती ना तर सांभाळी असती,
कलर पण लई छान आहे तिचा, पण कालवड काय नाही झाली हिला. आणि गाय पण ही चांगली आहे म्हणले, ही जी कालवड माझा अंदाज होता कालवड जर झाली तर आपण सांभाळायची. ती कालवड एक कशी मोठी केली ना तशी आणखीन एक गाय आपल्या गोट्यावरती तयार होईल. आणि इकडं बघा, मग इकडं नाही असं शेणनेट, सगळं ओपन आहे. आणि इकडं मग ना व्हिडिओ घ्यायला लागलेलं लगेच दिसतं. तर बघा रस्ता, बाबळीचं झाड आहे ना तिथंच रस्ता आहे. आणि ती पसारा जी दिसतोय ना ती कटरला ही लावली ती ठिकी, म्हणजे वैरण इकडं तिकडं जाऊ नये म्हणून. आणि इकडं ऊस आहे, इकडं काय नाही, त्यामुळे इकडं काय कापड लावून घेतलेलं नाही. आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ती मला नक्कीच सांगा. आणि आपल्या व्हिडिओला खरंच भरपूर असं प्रेम देता, खूप सारे आशीर्वाद असते तर असंच आशीर्वाद असू द्या. आणि बगळं गाईच्या अंगावर कसा बसला, गोचिड खात्यात, कोंबड्या गोचिड खाते त्या, बगळं गोचिड खात्यात. आणि गोचिड मग राहत नाही बरं का असा अजिबात. तर यांचं चालू असतं मग बघायला की आणखीन वैरण टाकते का, धडपडायचं. तर झालं आहे सगळं, आता दारालाच मशीनच जोडायची. तर म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. आणि तर चला खाद्य दाखवती. आणि वैरण पण आणली, ऊसाची पण आणली, आणि मकवान पण आणले. आणि सध्या ना ऊसावर आणि मकवानावरच चालू आहे आपलं, दुसरं मिक्स करायला मग काहीच नाही. तर तेवढे दोनच वैरणी आहेत त्या. आता एक कडवळ किंवा असं घास असला ना, गिनी गवल म्हणतात आमच्या इकडं, तर घासच म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात माहिती नाही. आणि मिक्स करायला असलं ना मग थोडं असं वैरण पण भरपूर पडती. तर सध्या ऊसावर आणि मकवानावरच चालू आहे, बाकी काय नाहीच मिक्स करायला. तर मग पण कंदाडाचं मकवान, एक नंबर मकवान मिळाले. तर असू द्या, चला. तर असं ना गायींचं खाद्य 10 पोती एकदम घेतली ती, महिन्याची 10 पोती लागते ती आपल्याला. आणि बारली 10 दिवसाला 200 किलो, अशी एक महिन्याची 600 किलो बारली लागते. एवढं खाद्य आपण देतो गायींना. तर चला व्हिडिओचा इथंच एंड करते. आणि कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तर सांगा मला नक्कीच. आणि आपल्या आबांच्या लाडक्या ताईला असं सपोर्ट करा आणि असंच पुढं पुढं न्या. हां, आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे ना महत्त्वाची, मला थंबनेल टाकता येईना. तर शिक्षण तुम्हाला सांगले नाही, माझं शिक्षण कमी असल्यामुळं मला इंग्लिश वाचता येत नाही. तर मग ना माझी मुलगी येणार आहे शुक्रवारी, आणि नातू पण येणार आहे. तुम्हाला त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकला आहे. तर 2 दिवस कामं नाही ती त्यांच्या इकडं, पण थोडं म्हणजे घरची कामं आता आवरली ती म्हणून 2 दिवसासाठी येणार आहे ती सुट्टीवर. तर मग बघू, व्हिडिओ पण काढते आणि तिच्याकडं थोडीशी आणखीन व्हिडिओची माहिती पण घेते. तर कोणाला माहिती असलं तर मला सांगा की थंबनेल कसा जोडायचा ते. मला इंग्लिश वाचता येत नाही त्यामुळं प्रॉब्लेम आहे, बाकी काय सुद्धा नाही. आणि सांगायला सपोर्टला ना असं घरात लेकरं असली ना लहान, किंवा लहान म्हणजे शिक्षण झालेली ही, तर मग ती कसं आपल्याला लगेच सांगते ती किंवा करून देते. तसं आमच्यात ना माझा मुलगा तर असं त्याला आवडत नाही, ती काय सांगत पण नाही, व्हिडिओ काढू नको म्हणतो. तर मी तसाच व्हिडिओ काढते. मिस्टरांना पण नाही आवडत, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच. आणि आता मुलीला सांगितले मी की मला थोडंसं मी दाखवते तुला, मला शिकव थोडंसं. तर शिकवल ती मला, आणि तिला पण सांगते मी व्हिडिओ काढ. तर ती काय बोलायलाच म्हणजे तिला येत नाही, नको म्हणती, लाजती. तर तिला म्हणलं तुझं पण व्हिडिओ चालू कर, चॅनल चालू कर, म्हणजे ही होईल तुला पण सपोर्ट. तर बघू, मी आलं ना बघू कसा जमल तसा व्हिडिओ घेईन आणि तुम्हाला सांगेन की काढते का. जर तिनं
चालू केलं व्हिडिओ काढायला तर तिच्या चॅनलचं नाव पण मी सांगेन. आणि एवढी छान आहे ती ना गोड अशी माझी नातवंड शिव आणि शंभू. तर तुम्हाला दाखवीन मी, दाखवली ती थोडं थोडं व्हिडिओमध्ये, पण एवढं छान बोलते ती. आणि खरंच खूप मन असं भरून येतं बरं का, आनंद वाटतो मुलं आल्यावर. तेवढंच 2 दिवस घराचं गोकुळ होतं आणि परत गेली ना मग आणखीन करमत नाही. परत 2 दिवस मग असं वाईट वाटतं. मग असं राग मी तर तिला म्हणत असते, तू आली आणि माघारी गेली ना मग आम्हाला करमत नाही, तर तू अशी येतच जाऊ नको. तर हसते मग ती आणि तिला पण येऊ वाटतं बरं का. तर आज नाही, शुक्रवारी येणार आहे. तर दुपारीच फोन आला मी शुक्रवारी येणार आहे म्हणून. तर चला बाय. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.